बघूया 100% बातम्या। मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। सापडलेल्या नोंदीसह कुणबी आणि मराठा एक आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणावर ठाम असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचं स्पष्ट झालंय। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत आंदोलनाची रूपरेषा सादर केली। नेत्यांच्या दारासमोर कोणी जाऊ नये असं सांगताना राजकीय नेत्यांनी आमच्या दारासमोर येऊ नये असंही जरांगे पाटील म्हणाले। तुम्ही आम्हाला मराठीची समजूत नाही वाटतं बहुतेक, मग आम्ही तुम्ही मराठीच ऐकून तुम्हाला समजूत नाही हे बरोबर। शनिवारपासून राज्यभरात मराठा समाजानं दररोज 2 टप्प्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। एक बी 29 तारखेला मराठा घरी नाही राहायला पाहिजे, एक बी पुरे जिल्ह्याच्या ठिकाणी एकच आंदोलन करायचं, रास्ता रोको त्याला घेणार आदर्श शांततेत। मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। म्हणजे तर मराठ्याचं आरक्षण मिळू शकता, रोग आला का तुम्हाला पुढे ढकलायला 2-3 काय आमचं आरक्षण मिळतं। 29 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर वृद्धांनीही उपोषणाला बसावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। आरक्षणाबाबत जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा तिढा सोडवताना सरकारची कसोटी लागणार आहे।